जे काही सांगताय या विषयाच्या संदर्भामध्ये नुसतं नाशिक किंवा मालेगाव नाही तर पूर्ण विभागातले काही बाबी होत्या आणि साधारणपणे या विषयांवर मागच्या काळातच चौकशी अभिप्रेत होती, परंतु पाठीमागच्या काळात त्या चौकशा न झाल्यामुळे आता त्या चौकशा प्रगतीपथावर आहेत। त्या चौकशींमधनं जे काही बाबी समोर येतील त्या बाबींवर कारवाई केली जाईल। दादा, आपल्या लासलगाव मध्ये देखील काही उर्दू शाळा जी आहे त्याचे दाखले ते मालेगावच्या पत्त्यावरच्या शाळेवरून दिले जातात, शाळा मात्र लासलगाव मध्ये असं देखील प्रकार होतो। मला वाटतं या बाबी जर आपण निदर्शनास आणून दिल्या त्याची चौकशी करून चुकीचं असेल तर कठोर कारवाई केली जाईल। दादा, राजस्थानमध्ये शाळकरी मुलांना ऑपरेशन सिंदूरचे धडे दिले जाणार आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडनं असा काही निर्णय घेतला जाईल का किंवा त्याचा काही विचार होईल का? मला वाटतं या संदर्भामध्ये वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू, त्यानंतर आपल्याला माहिती होईल। मालेगाव या क्षणाला तर याच्यावर भाष्य लगेच माहिती देता येणार नाही। आता मालेगावला तिरंगा रॅली ऑलरेडी संपन्न झाली, आपली तारीख निश्चित आहे उत्तर महाराष्ट्र 31। त्याप्रमाणे जे नियोजन असेल करू। दादा, मालेगावमध्ये एका निवासी अंधशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवून निधी हा लाटला जात होता, ती शाळा देखील आता बंद करण्यात आली, दुसरे प्रकरण आहे। हेच मी सांगतो की असे खूप प्रकरण आहेत, नुसतं मालेगाव नाही, अनेक ठिकाणी या प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर जे काही चुकीच्या गोष्टी असतील मग त्याला खूप वेगवेगळ्या बाबी आहेत। खोट्या सह्या दाखवणं, खोटी कागदपत्र दाखवणं, शालार्थ आयडी परस्पर ते दाखवणं, हे जे काही वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रकार केले गेलेले आहेत तर त्याचं इन्क्वायरी आता प्रगतीपथावर आहे आणि त्या चौकशीतून ज्या बाबी समोर येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। पण अधिकारी यामध्ये सहभागी असल्याशिवाय असं अधिकारी पण सहभागी असतील त्यांच्यावर पण कठोर कारवाई केली जाईल। दादा, श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा एकंदरीतच विचारपूस होईल, नेमकी शिवसेनेची भूमिका काय आणि पक्षातल्या गटबाजी संदर्भात काही पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देखील दिल्याची माहिती आहे, काय झालं? प्रत्येक पक्ष आपलं शक्ती वाढवणं हे प्रत्येक पक्षाचं काम आहे। वरिष्ठ पातळीवरनं आताच्या घडीला महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असं त्या ठिकाणी संकल्पित आहे आणि म्हणून आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाऊ। अगदी काही ठिकाणी जर महायुती होऊ नाही शकली तर त्या ठिकाणी कदाचित मग मैत्रीपूर्ण पण निवडणुका होतील। नाशिकचं काय? नाशिक आताच्या घडीला तर महायुतीच्या माध्यमातून आम्ही सामोरं जाऊ आणि काही घडामोडी राहिल्या तुम्हाला कळवू। शक्ती वाढवण्यासाठी अंतर्गत गटबाजी दूर होणं गरजेचं आहे। कुठली अंतर्गत गटबाजी? शिवसेनेमध्ये जे काही गट आहेत नाशिक पर्यंतचा जिथपर्यंत विषय आहे तर कुठलीही अंतर्गत गटबाजी नाही। ठीक आहे, आता एक कुटुंब असलं तर थोडेफार मतप्रवाह असतात, परंतु अगदी गटबाजी वगैरे इतका काही मोठा विषय नाही। आम्ही सर्वजण एकोप्याने निर्णय करत असतो, चर्चा करत असतो। शिवसेनेचे वरिष्ठ पातळीवरनं जे काही आदेश येतात, कार्यक्रम येतात त्याचं पालन आम्ही करत असतो। बघा, आता सुरुवात केली शाळेवरून। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची योजना राबवली गेली, नाशिक जिल्ह्यात देखील जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाल्याचं दाखवलं, बिलं काढली गेली, मात्र प्रत्यक्षामध्ये जागेवरती कामं झालेली नाहीये। त्यामुळे जी सरकार पर्टिक्युलर असं जर कुठे असेल केस वाईज जर आपण सूचना केली तर मला वाटतं की विभागाच्या मंत्री महोदयांना आपण